ओम श्री परमात्मने नमः. ज्ञानदेवांचा आत्मसंवाद. प्रकरण पहिलं. शिवशक्ती समावेशन. शिवाचे सत्य स्वरूप. ओवी आहे 35वी. शिवाला द्रष्टृत्वाचा लोभ सुटून जर तो शक्तीला पाहायला गेला तर शक्ती त्याच्या पुढे येतच नाही व शक्ती दिसत नसल्यामुळे शिव उभ्या उभ्याच आपले अंग टाकतो असं अलंकारिक वर्णन केल्यावर ज्ञानदेव शिवाचे वास्तविक स्वरूप कसं आहे त्याचे वर्णन करतात. ज्ञानदेव सांगतात, जो हा ठावो मंद रूपे उवाईले पणेची हारपे तो जाला जियेचेनी पडपे विश्वरूप. उवाईणे म्हणजे प्रकटणे आणि पडिप म्हणजे भीड. शिवाचे वास्तविक स्वरूप हे खरे तर इतके मंद आहे म्हणजे सूक्ष्म आहे की ते सदा सर्व काळ आपल्या प्रकाशितपणाने पूर्णावस्थेस असूनही ते हरवलेलेच असते. असा हा शिव शक्तीच्या भिडेस्तव विश्वरूप होतो. स्वामी स्वरूपानंद अभंग रूपांतरात म्हणतात, असोनी प्रकट लोपलासा भासे सूक्ष्म हुनी असे सूक्ष्म जोका तोची विश्वरूपे राहिला नटोन सौंदर्या भुलोन प्रकृतीच्या. वास्तविक हा शिव मूलतः मंदरूप आहे. मंदरूप या शब्दातून ज्ञानदेवानी शिवाची सुसूक्ष्मता किंवा निर्गुणता, अक्रियता व उदासीनता सुचवलेली आहे. केवळ सत्ता, केवळ ज्ञान, केवळ आनंद असं त्याचे स्वरूप आहे. तो इतका सुसूक्ष्म आहे की असूनही दिसत नाही. गीतेत भगवंत म्हणतात की न तद भासयते सूर्यो न शशांको न पावकः. त्याला सूर्य, चंद्र किंवा अग्नी प्रकाशित करू शकत नाहीत, कारण त्यांना त्यांचे तेज त्या परमात्म्याकडूनच मिळालेले आहे. मग ते आपल्या अधिष्ठानाला कसे काय प्रकाशित करू शकणार. त्यामुळे त्याला ज्ञानदेव उवाईले पणेची हारपे म्हणजे प्रकट असूनही दिसत नाही असं म्हणत आहेत. कोणतीही गोष्ट इंद्रिय गोचर होते तेव्हाच तिचा प्रत्यय येतो, त्याचे रंगरूप कळते. जी गोष्ट इंद्रिय गोचर होत नाही ती असूनही नसल्यासारखीच होते. उदाहरणार्थ, मानवी शरीर रचना अशी झाली आहे की आपण ठराविक कंपन संख्येचे नाद ऐकू शकतो. त्यापेक्षा कमी कंपन संख्या असलेले वा जास्त कंपन संख्या असलेले नाद ऐकू शकत नाहीत. आता ते नाद आपल्याला ऐकायला येत नाहीत म्हणजे ते नाहीत असे म्हणणे कितपत बरोबर आहे. आपल्या बाबतीत फक्त ते असूनही नसल्यातच जमा आहेत. तसेच शिवस्वरूप इतकं सुसूक्ष्म आहे की ते स्थूल इंद्रियांना दिसत नाही. त्यामुळे ते प्रकट असूनही अप्रकटच असते. ते दृष्टीचा विटाळ सहन करत नाही, दृष्टीच्या अथवा इंद्रियांच्या आटोक्यात येत नाही. ज्ञानदेव सांगतात की आतापर्यंत विश्व व्यक्त दशेस येण्यापूर्वी जो उत्कर्षाला येऊनही पुन्हा पुन्हा हरपून जात होता तो आपल्या प्राणेश्वरीच्या प्रेमाखातर विश्वरूप होतो. शिव प्राणेश्वरीला पाहण्याच्या इच्छेने द्रष्टृत्वाच्या क्षोभाला चढतो व कांतेच्या भिडेखातर जगा एवढा होतो. परंतु त्याचे उत्कर्षाला येऊ पाहणारे स्पंदन इतकं काही मंद असतं की क्षोभ झाला तरी तो अव्यक्तातच होतो. द्रष्टृत्वाचा क्षोभ होऊन जगा एवढा होऊन सुद्धा प्राणेश्वरीचं समाधान काही झालं नाही, म्हणून तो प्राणेश्वरीच्या प्रेमापोटी मग विश्वरूप होतो व बहुपणाचा सोहळा घडवून आणतो. यावरून शिवाला व्यक्तदशा येण्यापूर्वी अखेर शक्तीने शिवाला नाना प्रकारे अडवलं होतं असं दिसतं. तरीही अव्यक्तातून व्यक्तदशेत येण्यास शिव काही तयार होईना. शेवटी तिने जेव्हा आपल्या प्रेमाचा महापूर वाहवलं तेव्हा तिच्या प्रेमाखातर शिव विश्व झाला. शिव मंदरूप म्हणजे अक्रियही आहेत. ते काहीही करत नाहीत. मग सृष्टीचा खेळ दिसतो त्याचे काय. तर ज्ञानदेव सांगतात की जो जाला जिये पडिपे विश्वरूप. शिव शक्तीच्या भिडेखातर विश्वरूप होतो. त्यासाठी शिवाला शक्तीचा आविर्भाव करावा लागतो व मग प्रिय व प्राणेश्वरीचे भासमान द्वैत निर्माण होऊन हा मोहक संसार सुरू होतो. मग शिवाचे अस्तित्व विश्वाच्या अणुरेणूत प्रकट होऊ लागते. मग विश्वाच्या पसाऱ्यात ही दोघे मावतही नाहीत व अणुमध्येही सुखाने संसार करतात. एकूण शक्तीचा प्रादुर्भाव होऊन हा विश्वरूपाने नटल्यावरच त्याच्या अस्तित्वाचा प्रत्यय येतो. मंदरूप असलेला हा शिव अचिंत्य, अज्ञेय, अविकारी, अमूर्त असा अकाराने त्याचा निर्देश केला जात होता. आता तो आकाराला येतो. मग चिंत्य, ज्ञेय, विकारी, मूर्त असा बनतो. एरवी शक्तीच्या प्रादुर्भावापूर्वी त्याचे अस्तित्व नव्हते असे नाही, फक्त ते प्रत्ययास येत नव्हते.
आता शक्तीमुळे ते प्रत्ययच येऊ लागले आणि विश्वरूपाने प्रकट झालेले असल्यामुळे त्याचे विश्वातीत असे सूक्ष्म स्वरूप कल्पनेने जाणता येऊ शकते किंवा विश्वरूपामध्येच त्याचा प्रत्यय घेता येतो. ज्ञानदेव ज्ञानेश्वरीत म्हणतात की म्हणून विश्वपण जावे मग माते घेयावे तैसा नवे आघवे सकट चिमी. विश्वरूप बाजूला करून त्याला जाणून घ्यायचं असं नाही, तर हे विश्व परमात्मा स्वरूपच शिवस्वरूपच आहे हे जाणून घ्यायचं आहे. शिवाने शक्तीचा स्वीकार केला व विश्वरूप झाला म्हणजे सगुण रूपाला आला. त्यामुळे हा मंद स्वरूप असून सुद्धा ज्ञेय झाला. तेव्हा दिसणारे रूप हे शिवस्वरूपच आहे असं जाणून घेऊन विश्वातीत असणाऱ्या शिवस्वरूपाची ओळख करून घेता येणे शक्य होते. त्यामुळे शिवस्वरूप जाणून घेण्यासाठी साधकावर शक्तीचेच मोठे उपकार होतात, नाहीतर विश्वातीत शिव हा असंच ठरला असता. अर्थात शक्तीला हे सृष्टोत्पत्तीचे काम कोठपर्यंत शक्य होते, तर शिव जोवर झोपलेला आहे तोपर्यंत. शिव जर जागा झाला तर काय होते ते ज्ञानदेव पुढील ओवीत सांगत आहे. तो भाग आपण उद्या पाहू. इतर अनेक ग्रंथांचा आधार घेऊन संत ज्ञानदेवांच्या अमृतानुभव या ग्रंथाचं लेखन व वाचन सौ मनीषा अभ्यंकर मिरज यांनी केलं आहे. हरिओम तत्सत.